नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला चिकन ग्रेव्ही कशी बनवायची ते बघायचं आहे। आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपल्याला वाटण त्यात घालायचं नाही, तरी सुद्धा आपली ग्रेव्ही छान होणार आहे, झणझणीत अशी। आणि अगदी बॅचलर सुद्धा ही करू शकतील अशी झटपट रेसिपी आज आपल्याला बघायची आहे। तर बघा, त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 5-6 मीडियम साईजचे कांदे। बघा, बारीक असे चॉपरने चॉप करून घेतलेले। चॉपर नसेल तर बारीक चिरून घ्यायचे। या रेसिपीला कांदे जरा जास्त लागतात। आणि दोन टोमॅटो घेतलेले, ते पण मी असे चॉपरनेच बारीक करून घेतलेले। आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 8-10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं, तर हे पण मी बारीक करून घेतलेलं आहे। असं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन। तेल घेतलं आहे, बघा इथे मी 4 चमचे तेल घालून घेतलं आहे। चिकन असलं की म्हणजे नॉनव्हेज असलं की तेल थोडं जास्तच वापरायचं, म्हणजे त्याचा वास पण येत नाही। तर बघा, आता इथे जिरं घालते मी। तेल एकदम आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा आपला पटकन ग्रेव्ही तयार होते त्याच्यासाठी। बघा, जिरं टाकलं, जिरं फुललं आणि लगेच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। आणि बघा, 2 ते 3 मी इथे तेजपान घेतलेले, ते पण टाकून घ्यायचे। तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालेल। तेल तापल्यानंतर गॅस मी मीडियम केला होता आणि नंतर जिरं आणि कांदे घातले। तर आता आपल्याला मोठा गॅस करायचा आहे आणि हे कांदे छान असे लालसर रंगावर आपल्याला परतवून घ्यायचे। कांदा बघा थोडासा परतला गेला। आता आपण थोडंसं त्याच्यावर मीठ घालून घेऊ, म्हणजे लवकर अजून लाल रंग येईल त्याला। थोडंसं मीठ घातलं कांद्यापुरतं। कांदा परतताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। कांदा आपल्याला खाली कढईला चिपकू द्यायचा नाही आहे। जर चिटकला ना कांदा तर म्हणजे टेस्ट बिघडते, कडसळ अशी लागते चव। त्याच्यासाठी आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, अजिबात चिटकू द्यायचा नाही खाली कढईला। आणि आपल्याला कांदे असे बारीकच चिरून घ्यायचे। कांदे टोमॅटो मिक्सरमध्ये अजिबात त्याची पेस्ट नाही करायची। जर मिक्सरमध्ये पेस्ट केली ना तर मग ते कसं होतं, रस्सा वेगळा होतो आणि ते पेस्ट वेगळी होते, तसं काही बरोबर दिसत पण नाही आणि खायला पण काही चव देत नाही। तर असं बारीक चिरूनच घ्यायचा आहे कांदा, त्याच्यामुळे खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते। बघा, 5-7 मिनिटानंतर बघा कांदे छान असे लालसर झाले आणि असेच करून घ्यायचे कांदे, म्हणजे ग्रेव्ही छान होते आपली। तर बघा, याच्यामध्ये मी आता आलं लसूण आणि मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते घालणार आहे। तुम्ही याच्याऐवजी पेस्टसुद्धा वापरू शकता। कांद्यानंतर ते घालून घ्यायचं आहे वाटण, थोडंसं परतवून घ्यायचं आहे 1 मिनिटभर, म्हणजे तो कच्चा पाना आहे ना तो निघून जाईल। थोडंसं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जो टोमॅटो आपण बारीक केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि याला पण आता 2-3 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं आहे। ते टमाटा पण आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। 3-4 मिनिटानंतर बघा टोमॅटो छान शिजला आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चिकन आता छान असं परतवून घेऊ आपण। 2 मिनिटं चिकन परतवून घेतलं बघा। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा, चवीपुरतं मीठ घातलं, भाजीला लागणार आहे तेवढं पूर्ण मीठ आता याच्यात घातलं मी। आणि 1 छोटा चमच हळद घालते। मीठ आधी नाही घालायचं आहे आपण, जर मीठ आधी घातलं ना तर चिकन तळलं जात नाही, कारण मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं, चिकन व्यवस्थित तळलं जात नाही आणि त्याचा जो ओशाड वास असतो ना मग तो निघत नाही। त्याच्यामुळे आपण आधी चिकन परतवून घ्यायचं आहे आणि नंतरच मीठ घालायचं आहे, म्हणजे तो ओशाड वास निघतो। तर बघा, मीठ घातल्यानंतर लगेच चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे। हे बघा, थोडंसं परतवून घेतलं आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 5-6 मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मध्ये 1-2 वेळा आपण झाकण काढून परत परतवून घ्यायचं आहे।
5-6 मिनिटांना म्हणजे 5-6 मिनिटं झाकण ठेवलं ना तर मध्ये 2 वेळा आपण झाकण उघडून परत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागणार सुद्धा नाही ते, कारण आपण याच्यात अजून पाणी वगैरे घातलेलं नाही आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. 5-6 मिनिटं झालेले आहे बघा. आता आपण झाकण उघडून बघू. बघा किती छान असं झालेलं आहे चिकन, शिजत आलेलं आहे तसं. आणि मध्ये मी 2 वेळा चेक केलं होतं. बघा अजिबात असं लटकलेलं नाही आहे खाली, बघा लागलेलं नाही आहे. हे बघा मध्येचे असं मिक्स करून घेतलं ना, कालवून घेतलं ना आपण, तर खाली लागतसुद्धा नाही, एकदम छान शिजतं. आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे. तर बघा गरम मसाला घातला छोटे 2 चम्मच, काश्मीरी मिरची पावडर घातली 1 चम्मच, धना पावडर घेतली आहे मोठे 2 चम्मच, आणि घरगुती मिरची पावडर आहे 2 चम्मच. आणि आपण आधी सुद्धा हळद घातलेली आहे, त्याच्यामुळे अगदी अर्धा चम्मच मी इथे हळद घेतली आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. बघा थोडंसं पाणी घालू. पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी घातलं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घातल्याने मसाले म्हणजे जळत नाही, मसाल्यांचा जो फ्लेवर असतो ना तो जसाच्या तसा टिकून राहतो. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण खाली पाणी अजिबात शिल्लक नव्हतं, फक्त तेलच होतं, त्याच्यामुळे मी पाणी घातलं थोडंसं. आणि याला आता तेल सुटेपर्यंत अजून एकदा चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे अजून वाढवायचं आहे पाणी, तेवढं टाकून घ्यायचं आहे बघा. म्हणजे थोडंसं आपल्याला पोळी भाकरीसोबत भातावर खाता येईल असं अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. गरमच पाणी वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. तर बघा पाणी टाकून घेतलं मी पाहिजे तेवढं आणि 5-6 मिनिटं शिजू दिलेलं आहे. परत पाणी टाकल्यानंतर आता चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा आपली छान तयार झालेली आहे. बघा एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. कुठेही रस्सा असा वेगळा आणि ग्रेव्ही वेगळी दिसत नाही आहे, पूर्ण असं एकजीव झालेलं आहे. आपण कोणतंही वाटण त्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे, खोबरं वगैरे असं काहीच घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा बघा छान अशी ग्रेव्ही आपली मिळून आलेली आहे. तर आपली ही चिकन ग्रेव्ही तयार आहे. आता वरून कोथिंबीर घालू. एकदम छान असा सुगंध येतोय मस्त असा ग्रेव्हीचा. गॅस करू आता बंद. झाली आपली रेसिपी. तर छान असं आपलं ग्रेव्हीचं चिकन तयार आहे बघा, एकदम छान असं झालेलं आहे. तर बॅचलरसुद्धा अगदी सहज करू शकतील. चवीला तर एकदम खूपच छान लागतं हे. तर आम्ही नेहमी असं चिकन करत असतो घरीसुद्धा, खूप छान लागतं हे. जिरा राईसवर किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा भारी लागतं. जिरा राईससोबत तर एकदमच भारी लागतं अजून. तर तुम्ही पण नक्की करून बघा. बॅचलर असाल तर बॅचलरसाठी तर एकदम उत्तम असं हे चिकन असतं, किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा आपण असं चिकन तयार करू शकतो. बघा हॉटेलमध्ये मधून आणण्यापेक्षा आपण असं घरी चिकन तयार केलं ना तर म्हणजे स्वस्तही पडतं आणि चव पण खूप छान लागते. तर तुम्ही पण अशी नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. पुष्पा पाटील किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.